गोंदिया येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्क आणि तांत्रिक वेतन श्रेणी व इतर प्रलंबित मागण्या संबंधाने कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झालेला असल्यामुळे शासकीय इमारत परिसरात बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। हा बेमुदत काम बंद आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू असून गोंदिया जिल्ह्यात देखील हे आंदोलन सुरू आहे। हा बेमुदत काम बंद आंदोलनामुळे सामान्य लोकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कारण की जे लोक भूमी अभिलेख कार्यालयात काही कामानिमित्त येत आहेत, मात्र कार्यालयात कर्मचारी नसल्याने लोकांना या संपाचा नाहक त्रास होतो आहे। तर लवकरात लवकर शासनाने मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। सर, आम्ही भूमी अभिलेख सर्व विभागाचे कर्मचारी आहोत आणि विशेष म्हणजे आमचे ह्या ज्या काही प्रमुख मागण्या ज्या होत्या, ज्यामध्ये तांत्रिक वेतन श्रेणी आणि सुधारित आकृती बंद मंजूर करण्यात यावा आणि सेवाविषयक नियमावलीच्या अनुषंगाने काही अजून विशेष काही मागण्या होत्या, तर त्या आम्ही शासनाच्या दरबारी मांडलेल्या होत्या। बऱ्याचदा अर्ज विनंत्या केल्या, परंतु त्या मागण्या काही मान्य झालेल्या नाही आहेत। आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे कसं आहे, आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाला म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे भूमी अभिलेख खात्याला मिळालेलं आहे। म्हणजे आमच्या कामाची गुणवत्ता ही शासनानं पण मान्य केलेली आहे, परंतु त्या अनुषंगानं जे वेतन आणि इतर अनुषंगाच्या ज्या बाबी आहेत त्या अजूनपर्यंत मान्य केलेल्या नाही आहेत। त्यामुळे आम्ही सर्व भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी आज इथे बेमुदत संपाकरिता उपस्थित झालेले आहोत आणि हे संप राज्यव्यापी आणि बेमुदत आंदोलन करीत आहोत। तर त्यांची कामं तर निश्चितच म्हणजे अटकलेली असणारच। लवकरात आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची शासनाकडे विनंती केलेली आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।